वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल मोशनमधील या नेक्स्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. मागील लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशन जसं रोटेशनल मोशन स्टार्ट केलं होतं. सर्क्युलर मोशनमधील काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितले होते सॉल्व करा म्हणून, जे बुक्समध्ये होते, आणि त्याचे काही ॲप्लिकेशन्स होते. ते ॲप्लिकेशन्स आपण घेतलं होतं. त्यामध्ये एक ॲप्लिकेशन होतं की व्हेकल मूव्हिंग ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. यामध्ये जी वेलॉसिटी आपण फाइंड केली ती वेलॉसिटी होती v=√μ_r एवढी. आज आपण त्याचं जे नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे त्याचा एक प्रिव्हियस पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत, आणि तो म्हणजे व्हेकल मूव्हिंग ऑन अ बँकिंग ऑफ रोड, किंवा कन्सेप्ट आहे बँकिंग ऑफ रोडची. मग आता ती बँकिंग ऑफ रोडची कन्सेप्ट कशी आहे त्याविषयी जरा माहिती घेऊ. तर या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल व्यवस्थित जर बघितलं तर एक व्हेकल आहे, आणि ती व्हेकल एका सर्क्युलर ट्रॅकवरती रिव्हॉल्व होते, मूव्ह होते. सिंपल काय होते, सर्क्युलर ट्रॅकवरती मूव्ह होते. आणि ज्यावेळेस जर व्यवस्थित बघितलं व्हेकलला टर्न घ्यायचा आहे तर त्यावेळेस इथं स्पीड चेक करा. तुम्हाला स्पीड दिसेल की व्हेकल टर्न घेत असताना त्याचं स्पीड जे आहे ती स्पीड कमी करते. का हे स्पीड कमी करते तर जनरल जर बघितलं इथं व्यवस्थित या ठिकाणी तर एक सिंपलशी गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की हे व्हेकलचे जे टायर्स आहेत आणि या ठिकाणी हा जो रोड सरफेस आहे याच्यामध्ये जो फोर्स आहे तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स असतो. आणि ज्यावेळेस व्हेकल कुठलाही टर्न घेत असते, एका सर्क्युलर ट्रॅकवरती व्हेकलनं टर्न घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस स्पीड का कमी करते मग, तर जनरली स्पीड कशासाठी कमी करायचं असतं तर तिथं अवॉइड करावं लागतं स्किडिंग जी प्रोसेस होणार असते. आणि फ्रिक्शन आणि टायर याच्यामध्ये जे फ्रिक्शन असतं ते फ्रिक्शन खूप जास्त असतं, त्याच्यामुळं स्किडिंग प्रोसेस होते. स्पीड जर मॅक्झिमम असेल तर फ्रिक्शन आणि जो काही स्पीड आहेत म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आणि तुमच्यावाला सेंट्रिफ्युगल फोर्स हा दोन्ही अनबॅलन्स होतील आणि व्हेकल जी आहे ती ट्रॅकच्या बाहेर जाणार. मग जसं इथं असेल तुम्हाला व्हेकल स्पीड घेत असताना स्पीड त्याच्यावर कमी होते. व्हेकल टर्न घेत असताना मग प्रिव्हियस जर आलो तर व्हेकल ज्यावेळेस टर्न घेते, हे बघा व्हेकल टर्न घेते, स्पीड काय झालं, कमी झालं. इथं दिसतंय स्पीड कमी झालं आहे. का स्पीड कमी झालं, बिकॉज व्हेकल वॉन्ट टू सेफ्टी टर्न ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट आहे. व्हेकलला काय करायचं आहे, त्या सर्क्युलर ट्रॅकवरून सेफली टर्न घ्यायचं आहे. मग आता सेफली टर्न घेण्यासाठी काय होणार आहे तर बघूया. सेफली टर्न घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस व्हेकलचं स्पीड कमी करत राहावं लागेल का, हा एक क्वेश्चन आहे. किंवा असं पण करता येईल का की व्हेकलचं जे स्पीड आहे ते स्पीड कमी न करतासुद्धा आपल्याला सेफ्टी टर्न घेता येईल का. मग यासाठीची जी कन्सेप्ट आहे तीच असते बँकिंग ऑफ रोड. मग आता बँकिंग ऑफ रोड काय बघा, तर बँकिंग ऑफ रोडमध्ये जो सरफेस आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल, जो सरफेस आहे, जर मी तुम्हाला थोडंसं पाठीमागे घेऊन गेलो, जो सरफेस आहे तो सरफेस हॉरिझॉन्टल सरफेस, या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल सरफेस हा एवढा काय केला आहे, वाईड केला आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जी हाईट आहे ती कम्पेअर टू हॉरिझॉन्टल सरफेस त्याची हाईट काय केली आहे, इन्क्रीज केली आहे. आणि मग आता इथं हॉरिझॉन्टल सरफेस असेल एवढी हाईट काय झाली, इन्क्रीज झाली, म्हणजे इथं कुठंतरी अँगल फॉर्म झाला असेल. दिस अँगल इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ अँगल. त्याला म्हणायचं असं बँकिंग ऑफ अँगल ऑर वी कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर व्यवस्थित बघितलं तर ही जी हाईट आहे ही हाईट आता आपल्याला फाईन करायची, किती हाईट ठेवायला लागेल, त्यानंतर हा अँगल किती ठेवावा लागेल तो आपल्याला फाईन करायचा, आणि हा जेवढं ही जी लेंथ आहे ही सरफेसची लेंथ किती ठेवायची हे बघावं लागेल. मग आता बँकिंग ऑफ रोडनी होणार काय, जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ही व्हेकल टर्न घेत असताना या ठिकाणी बघा, व्हेकल ज्यावेळेस टर्न घेते त्यावेळेस कुठेही व्हेकलचं स्पीड कमी होत नाही आहे, कुठेही व्हेकलचं स्पीड कमी होत नाही. आहे त्याच स्पीडना व्हेकल सेफली टर्न घेते. क्लिअर होतं आहे सर्वांना, आहे त्याच स्पीडना व्हेकल सेफली टर्न होते. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. आता समजून घेऊ, आता आपल्याला करायचं काय, तर विद्यार्थ्यांनो याच्या 3 केसेस आहे. पहिली केस आहे व्हेन सरफेस इज फ्रिक्शनलेस, दुसरी केस आहे व्हेन स्पीड ऑफ द व्हेकल इज मिनिमम, आणि त्याच्यावर लास्ट केस आहे स्पीड ऑफ द व्हेकल इज मॅक्झिमम. आता सरफेस फ्रिक्शनलेस असताना एक आपल्याला सेफ्टी स्पीड भेटणार आहे, एक वेलॉसिटी भेटेल. त्या वेलॉसिटीनं व्हेकलला काय करायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे. आता सेफ्टी म्हणजे जे फ्रिक्शनलेस सरफेस आहे, फ्रिक्शनलेस सरफेस कसा समजून घ्यायचा बघा. आता व्हेकल ज्यावेळेस सेकंड टर्नला येणार त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो, समजून घ्या. या ठिकाणी ज्यावेळेस ही व्हेकल येते त्यावेळेस जर इथं तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर की हा जो सरफेस आहे हा सरफेस काय आहे, फ्रिक्शनलेस आहे. आपल्याला काय बघायचं आता, हा सरफेस जो आहे तो सरफेस काय आहे, फ्रिक्शनलेस. मग फ्रिक्शनलेस सरफेस असताना याला काय करायचं, रिझॉल्व करायचं. मग कसा रिझॉल्व करायचा ते पण बघू. ठीक आहे. इथे एक आपल्याला स्पीड भेटेल,
कारण की याच्याला वेट कॉम्पोनंट डाऊनवर्डला असेल. त्याच्यानंतर याचा नॉर्मल रिॲक्शन जो असेल तो इकडं असणार आहे, तो पण सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीनं फाईन करायचा. त्यानंतर पुढची जी सिच्युएशन आहे, ज्यावेळेस व्हेकल याच्यावरून टर्न घेते, ठीक आहे, व्हेकल या बँकिंग ऑफ रोड जो आपण कर तयार केली आहे, करवरून जो टर्न घेते, त्यावेळेस जर व्हेकलचं स्पीड मिनिमम असेल तर काय होणार बघा. जर व्हेकलचं स्पीड मिनिमम असेल, आता हे व्हेकलचं स्पीड खूप मॅक्झिमम आहे, इथं मी तुम्हाला दाखवतो, पण ज्यावेळेस व्हेकलचं स्पीड मिनिमम असेल तर इथं समजून घ्या, व्हेकलचं स्पीड मिनिमम असताना फॉर एक्झाम्पल जो फ्रिक्शन असेल टायर आणि रोड सरफेसमधला, व्हेकलचं स्पीड मिनिमम आहे, तर ही व्हेकल इकडं स्लाईड होणार आहे, कुठं टुवर्ड दी सेंटरकडे. सिम्पल आहे. इथं जर तुम्ही थोडंसं लुब्रिकंट जर टाकलं, एक लुब्रिकंट टाका आणि व्हेकल मिनिमम स्पीडनं आणा, 0 किंवा 1 km/h 2 km/h अशा स्पीडनं आणा, तरी व्हेकल ह्या लुब्रिकंटवरून सरळ खाली येऊन जाणार. का बरं? तर फ्रिक्शनच नसेल. क्लिअर होतं आहे. पण समजा फ्रिक्शन असेल तर मग ते फ्रिक्शन किती ठेवायचं ते आपल्याला फाईन करायचं, केव्हा? मिनिमम स्पीड असताना. आता पुढची सिच्युएशन आहे म्हणजे थर्ड लास्ट सिच्युएशन, ज्यावेळेस व्हेकलचं स्पीड हे मॅक्झिमम असेल त्यावेळेस काय. मग व्हेकलचं स्पीड जर मॅक्झिमम असेल म्हणजे व्हेकल मॅक्झिमम स्पीडनं ट्रॅव्हल करणार आहे या पद्धतीने, मॅक्झिमम स्पीडनं व्हेकलनं काय केलं, पास केलं. मग ज्यावेळेस व्हेकल मॅक्झिमम स्पीडनं पास करणार आहे त्या कंडिशनमध्ये जो फ्रिक्शन असेल, जो फ्रिक्शनल फोर्स असेल, फ्रिक्शनल फोर्स बघा, फ्रिक्शनल फोर्स काय करणार आहे, व्हेकलला जी स्किड होणार आहेत, व्हेकल हा ट्रॅक सोडून साईडला जाणार आहेत, तर हा अवॉइड करायचा आहे, त्यासाठी फ्रिक्शन कुठं असणार आहे, टुवर्ड्स दी सेंटरकडे. 3 सिच्युएशन लक्षात आल्या. फ्रिक्शन कुठं असेल, व्हेकलचं स्पीड मॅक्झिमम असताना टुवर्ड्स दी सेंटरकडे. फ्रिक्शनलचं ज्या कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स स्पीड मिनिमम असताना कुठं असणार आहे, या त्याच्यावाल्या आउटवर्ड डायरेक्शनला, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स अवे फ्रॉम दी सेंटर असेल. ज्यावेळेस व्हेकलचं स्पीड हे मॅक्झिमम असेल त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड दी सेंटर असणार आहे. क्लिअर झालं. आणि एक लास्ट सिच्युएशन, फ्रिक्शन किती असेल, 0 असेल. सो ह्या सर्व ज्या सिच्युएशन्स आहेत त्या सिच्युएशन्स आता आपल्याला बघू. ही डायग्राम तुम्हाला आणि हे पिक्चरायझेशन्स तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि आता ॲक्च्युअल त्याच्यावर डेरिवेशन्स आणि ते आता सॉल्व करायला घेऊ. ओके, चला मग आता अँगल ऑफ बँकिंगला सुरुवात करू. सो अवर लेक्चर इज अँगल ऑफ बँकिंग और बँकिंग ऑफ रोडला सुरुवात करून देऊ. बँकिंग ऑफ रोड. आता हे बँकिंग ऑफ रोड आहे काय ते एकदा समजून घेऊ. बँकिंग ऑफ रोड सिंपल म्हणणार, द सरफेस ऑन अ कर्व रोड, is inclined with the horizontal म्हणतो मी याला. The surface on a curved road is inclined with the horizontal making an angle of inclination in such a way that its outer edge is wider than the inner edge, okay. And this surface is called as, or the angle is called banking of, or angle of banking. We simply says that angle of banking, and the road is called banking of road. एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली असेल की ॲक्च्युअली हा बँकिंग ऑफ रोड आहे काय. ओके, क्लिअर झालं सर्वांना. मग आता बघा, जसं की हा बँकिंग ऑफ रोड कसा असेल, समजा ॲक्च्युअली
हा एक हॉरिझॉन्टल सरफेस असेल, बरोबर, हा त्याचा सेंटर असणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण याला घेतलं आहे हॉरिझॉन्टल कार मुव्हिंग ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्यानंतर आपण काय केलं तर विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल वी मेकिंग एन अँगल अँड दिस आउटर एज we increase some height. Here is the formation with some angle, center O. This angle is called angle of banking. याला म्हणणार आहोत आपण angle of banking. त्यानंतर हे जे डिस्टन्स असेल ॲक्च्युअली दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल. हॉरिझॉन्टल ट्रॅकची ही रेडियस असेल, एक सर्क्युलर ट्रॅक परफॉर्म करतोय म्हणजे ही त्याची काय झाली रेडियस झाली. त्या रेडियसला मी x म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर किती लेंथ वाढवली तर याची किती लेंथ ठेवायची म्हणून आपण याला म्हणणार आहोत दिस इज द लेंथ ऑफ दॅट रोड वी ॲक्च्युअली इन्क्रीज देअर हाईट ॲज कम्पेअर्ड टू इनर एज. क्लिअर झालं. मग आता काय होणार आहे मी ॲक्च्युअली आता एक्सप्लेनेशनला सुरुवात करतो. बघा काय सांगितलं रे, द सरफेस ऑन अ कर्व रोड. सो दिस इज द कर्व रोड. द सरफेस ऑन दिस कर्व रोड विच मेकिंग एन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. सो हिअर इज मेकिंग एन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. Okay, in such a way that its outer edge, so here is the outer edge of that angle of that track and here is the inner edge of that track. So outer edge much wider than the inner edge, then this type of road is called as a banking of road and this angle is called as angle of banking. क्लिअर होतं सर्वांना. ओके. मग आता याच्यावरल्या 3 सिच्युएशन्स. फर्स्ट सिच्युएशन जी आपण कन्सिडर करणार आहोत, जी घेणारच आहोत, त्याच्यामध्ये आपण एक स्पीड फाईंड करून घेणार आहे, एक सेफ्टी स्पीड फाईंड करून घेणार आहे. ज्या स्पीडला व्हेकलला म्हणजे ज्या स्पीडमध्ये व्हेकल ही ह्या टर्नवरती ह्या बँकिंग ह्या कर्ववरती जो कर्व आपण घेतलं त्याच्यावर सेफली टर्न घेऊ शकेल. अजिबात कुठेही त्याच्यापेक्षा कमी करायचं नाही, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही. दिस सरफेस ऑर दिस स्पीड इज प्रेझेंट इन प्रेझेन्स ऑफ फ्रिक्शनलेस सरफेस. इथं जो सरफेस असेल तो सरफेस कसा असणार आहे फ्रिक्शनलेस सरफेस. म्हणजे सिंपल जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन टायर आणि रोडमधलं 0 असेल. क्लिअर होतं सर्वांना. ओके. आता काय करणार आपण ही फ्रिक्शन टाकत चालू. मग ज्यावेळेस फ्रिक्शन प्रेझेंट असणार त्यावेळेस काय असणार तर फ्रिक्शन प्रेझेंट असताना आपल्याला एक भेटेल मिनिमम व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेकल मिनिमम व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करणार. जसं मी तुम्हाला सांगितलं व्हेकल मिनिमम व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करणार. त्यावेळेस जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असेल ते अवे फ्रॉम दी सेंटर असेल आणि ज्या वेळेस व्हेकलचं स्पीड हे मॅक्झिमम असेल व्हेनेवर द स्पीड ऑफ द व्हेकल इज मॅक्झिमम त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शन जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते स्टॅटिक फ्रिक्शन टुवर्ड द सेंटर असेल. ह्या 3 सिच्युएशन आपल्याला घ्यायच्या आहे. पहिला सरफेस फ्रिक्शनलेस, नंतर व्हेकल ट्रॅव्हल विथ मिनिमम व्हेलॉसिटी अँड व्हेकल ट्रॅव्हल विथ मॅक्झिमम व्हेलॉसिटी. क्लिअर झालं सर्वांना. ओके. मग चला आता 1 बाय 1 आपण याला कंप्लीट करायला सुरुवात करू. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला कंप्लीट करू शकता. सो नेक्स्ट इज एक्सप्रेशन ऑफ बँकिंग ऑफ रोड. सो नेक्स्ट आहे एक्सप्रेशन ऑफ बँकिंग ऑफ रोड. मग आता करूया सुरुवात. सो नेक्स्ट एक्सप्रेशन्स काय आहेत ते आता एक्सप्रेशन आपण बघूया. सो मॅथमॅटिकल डेरिव्हेशनमध्ये फर्स्ट कंडिशन आहेत इफ द surface is frictionless. सरफेस कसा आहे फ्रिक्शनलेस. हे तुम्हाला बोर्डसाठी काम येणार आहे. याची ॲक्च्युअल जी कन्सेप्ट आहे तुम्हाला कॉम्पिटेटिव्हमध्ये विचारली जाईल. मग आता सरफेस फ्रिक्शनलेस असेल तर काय बघूया. तर या ठिकाणी आपला हा असा कर्व रोड असेल. हा आपण त्याची हाईट काहीतरी वाढवलेली आहे. इथं अँगल आहे थीटा. त्यानंतर इथं व्हेकलचा मी व्हर्टिकल सेक्शन घेतो. ठीक आहे. मग ही द व्हेकल असेल. या व्हेकलचा मी घेतलेला आहे हा व्हर्टिकल सेक्शन. इथं असेल व्हील्स. दिस इज द व्हील ऑफ द व्हेकल. त्यानंतर हा याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीपाशी वेट व्हेकलचा असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. याची जी हाईट घेतली आहे ती हाईट असेल h एवढी. याचं जे डिस्टन्स असेल ती डिस्टन्स असणार आहे x एवढं. आणि ही जी लेंथ आपण ठेवणार आहोत ती आहे l एवढी. सो mg is the weight act vertically downwards. So इथं म्हणणार फर्स्ट weight of the vehicle, weight mg acting vertically downward. क्लिअर झालं. ओके. आता पुढे काय असेल रे तर सिंपल आहे. जर या व्हेकलवरती हा जो सरफेस आहे हा सरफेससुद्धा काहीतरी फोर्स अप्लाय करणार आहे बरोबर. तो फोर्स कोणता असतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. मग हा असेल व्हेकल आणि तुमच्या सरफेसमधला नॉर्मल रिॲक्शन फोर्स.
दिस इज द ॲक्च्युअल नॉर्मल रिॲक्शन फोर्स. नॉर्मल रिॲक्शन फोर्स क्लिअर झालं सर्वांना. मग आता आपण काय करूया, हा जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स आपण रिझॉल्व करू. सो इथं म्हणणार सेकंड एन इज दी नॉर्मल रिॲक्शन perpendicular by the surface. ओके. मग आता जर आपण याला रिझॉल्व करायला जर घेतलं तर हा असेल वेट कॉम्पोनंट, त्यानंतर इथं अँगल जर थीटा असेल तर ह्या एम जीला आपण रिझॉल्व करतो. सिमिलरली याला जर आपण पुढं एक्सटेंड केलं तर हा जो कॉम्पोनंट येऊन जातो या ठिकाणचा हा असेल याच्यावाला थीटा कॉम्पोनंट. मग हा किती असेल, थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट म्हणजे किती होऊन जातो एन कॉस थीटा, आणि थीटा अपोजिट कॉम्पोनंट जो आपण परपेंडिक्युलर घेत असतो तो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे तो असणार आहे सगळ्यांना माहिती आहे. हा जर असेल एन कॉस थीटा तर हा येऊन जाणार आहे एन साइन थीटा. मग आता नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो ॲक्ट झाला तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो टुवर्ड दी सेंटर असेल तो कॉम्पोनंट कोणता सांगतोय, एन साइन थीटा. हा कॉम्पोनंट काय सांगतो तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करतोय. क्लिअर झालं. त्यानंतर व्हर्टिकल कॉम्पोनंट जो एन कॉस थीटा आहे हा एन कॉस थीटा कोण बॅलन्स करते, वेट बॅलन्स करते. कोणाचं, व्हेकल्स. मग आपण काय करणार, बाय द बॅलन्सिंग कंडिशन, ठीक आहे. आता बॅलन्सिंग कंडिशन इथं वापरूया, बाय द बॅलन्सिंग कंडिशन. बॅलन्सिंग कंडिशन काय काय आहेत तर पहिली बॅलन्सिंग कंडिशन आहे ती म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू किती असणार आहे, एन कॉस थीटा, सॉरी एन साइन थीटा कॉम्पोनंट. ओके. मग सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू किती आला, एन साइन थीटा. हे कसं समजायचं बघा, तर ह्या व्हेकलला याची पोझिशन्स म्हणजे ज्यावेळेस टर्न घेते त्यावेळेस टर्न घेत असताना त्याच्यावरती जे ॲक्ट होणारा फोर्स आहे तो फोर्स कोणता असतो, व्हेनेवर एनी ऑब्जेक्ट इट टेक्स टर्न्स ऑन द सर्क्युलर ट्रॅक्स इज ऑलवेज डायरेक्शन टुवर्ड द सेंटर बिकॉज ऑफ द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज ॲक्ट ऑन इट. मग इथे काय झालं, व्हेकलवरती नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झाला. तो सेंट्रिपिटल फोर्स कोणी ॲक्ट केला, कोण दाखवतोय तो फोर्स ॲक्ट केलेला, तर एन साइन थीटा. क्लिअर झालं. म्हणजे हा कॉम्पोनंट आहे एन साइन थीटा इज इक्वल टू किती असेल, सेंट्रिपिटल फोर्स एवढा. ठीक आहे. सो दिस इज द इक्वेशन फर्स्ट. ओके. आता दुसरी बॅलन्सिंग कंडिशन काय आहे तर दुसरी बॅलन्सिंग कंडिशन आहे वेट ऑफ द व्हेकल इज बॅलन्स बाय एन कॉस थीटा व्हर्टिकल कॉम्पोनंट. नेक्स्ट वेट ऑफ द व्हेकल इज बॅलन्स बाय किती असेल, सो वेट किती आहेत एम जी इज इक्वल टू व्हर्टिकल कॉम्पोनंट किती आहे एन कॉस थीटा. इक्वेशन काय आलं, सेकंड. मग पुढे काय करणार, इक्वेशन 1/2 करूया. 1/2 जर केलं तर असणार आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू असेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. and what is the value of sin theta upon cos theta, so its value is tan theta. This tan theta is equal to असेल v square upon rg. This is equation 3rd. क्लिअर झालं. आता आपण काय करूया, ॲक्च्युअली हा अँगल किती असेल तो फाइंड करू. मग अँगल कसं फाइंड करणार बघा, ही ॲक्च्युअली डिस्टन्स किती आहे x, ही हाईट किती ठेवलेली आहे h एवढी, आणि ही काय याच्यावरली लेंथ, आणि हिअर इज द अँगल. मग याच्यावरून तुम्ही सांगू शकता टॅन थीटा इज इक्वल टू किती असतो, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू किती असणार आहे h अपॉन x. इफ थीटा इज व्हेरी स्मॉल, मग थीटा जर मिनिमम असेल, व्हेरी स्मॉल म्हणजे हा थीटा एकदम मिनिमम आहे, त्यावेळेस x इज इक्वल टू किती असेल, यल एवढा असेल. थीटा इज व्हेरी स्मॉल देन x इज इक्वल टू किती असणार आहे, यल. मग x इज इक्वल टू जर यल असेल सो टॅन थीटा इज इक्वल टू किती होऊन जाणार आहे, h अपॉन यल. ठीक आहे. हे झालं इक्वेशन 4. पुढे काय म्हणणार, सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. सो नेक्स्ट सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. मग याला जर इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट जर केलं तर काय होऊन जातं, h अपॉन यल इज इक्वल टू असेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता समजून घ्या,
हे जे इक्वेशन आलं ना H/L इज इक्वल टू V²/RG, या इक्वेशनवर आपण ही भरपूर सारे पॅरामीटर्स फाईंड करू शकतो. कुठले कुठले पॅरामीटर्स फाईंड करू शकतो बघा. जर मला व्हेकलचं सेफ्टी स्पीड फाईंड करायचं असेल तर मला बघावं लागेल त्याला हाईट किती ठेवायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला व्हेकल टर्न घेता असताना त्याच्यावरती फक्त जे व्हेकलचं स्पीड पाहिजे ते साधारण 80 km/h एवढंच ठेवायचं आहे. मग हाईट किती घ्यावी लागेल, इथं 80 km टाकायचं, रेडियस किती ठेवायची सर्क्युलर ट्रॅकची ते तुम्ही ठरवणार, लेंथ किती पाहिजे, हाईट किती पाहिजे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जर तुम्हाला 80 km/h पाहिजे असेल तर ह्या पॅरामीटरच्या व्हॅल्यू तुम्ही इझिली फाईंड करू शकता. म्हणजे इझिली तुम्हाला जेवढी 80 पाहिजे तेवढ्यानुसार तुम्ही हाईट, लेंथ, रेडियस आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टाकून ते इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. क्लिअर झालं सर्वांना. सो आता तुम्हाला समजलं असेल की ॲक्च्युअली ज्यावेळेस कोणतीही व्हेकल बघा इथं कुठेही फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट आलेलं नाही आहे, कुठेच फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट नाही आला. फक्त जे आपलं पहिलं इक्वेशन होतं व्हेकल मूव्हिंग ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक त्यामध्ये V इज इक्वल टू √μRG होतं. तर या ठिकाणी आलं आहे V tan θ इज इक्वल टू V²/RG, म्हणजे V इज इक्वल टू √RG tan θ असेल. म्हणजे V इज इक्वल टू असणार आहे √RG मल्टिप्लाय बाय tan θ. हे इक्वेशन बोर्डसाठी तुम्हाला वापरायचं आहे. V इज इक्वल टू √RG tan θ. हे दोन्ही इक्वेशन्स तुम्हाला कॉम्पिटेटिव्हसाठी वापरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला काही हाईट दिली असेल, लेंथ दिली असेल आणि तुम्हाला व्हेलॉसिटी विचारतील, किंवा हाईट दिली असेल, व्हेलॉसिटी दिली असेल, लेंथ दिली असेल आणि तुम्हाला रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक विचारतील, काही विचारू शकता. क्लिअर झालं सर्वांना. ओके. सो व्हेलॉसिटी समजली किती असेल, म्हणजे व्हेकलला सेफ्टी व्हेलॉसिटी किती पाहिजे, √RG मल्टिप्लाय बाय tan θ. ही जी सेफ्टी वेलॉसिटी ही डिपेंड्स कशावरती आली बघा. सेफ्टी वेलॉसिटी इज डिपेंड्स ओनली रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक अँड वॉट एव्हर द अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल इन्क्लिनेशन. अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे आणि रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक किती आहे. आय थिंक तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजलं असेल. 2 मिनटं पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, चलायचं पुढं. ओके, आता हे पहिले सिच्युएशन आली विथ द सरफेस इज फ्रिक्शनलेस. त्याच्यामध्ये सरफेस फ्रिक्शनलेस असताना जे सेफ स्पीड भेटलं, इथं सेफ स्पीड मी लिहून घेतो. सो मेक अ सेफ स्पीड. सेफ स्पीड किती असेल, आत्ताच इक्वेशन आलं या ठिकाणी. फर्स्ट पॉईंट ए म्हणतो मी, मेक अ सेफ स्पीड, आणि ते सेफ स्पीड आलेलं आहे व्हेकलचं tan θ इज इक्वल टू ते असेल V²/R मल्टिप्लाय बाय G. याच्यावरून तुम्हाला व्हेलॉसिटी भेटते V इज इक्वल टू असेल RG मल्टिप्लाय बाय tan θ. ओके, एवढ्या स्पीडनं ती व्हेकल काय करणार, सेफली मूव्ह होणार. दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड. याला मी VS म्हणणार आहे आता. सो दिस इज द सेफ स्पीड, वी कॉल्ड ॲज अ VS. नेक्स्ट आहे B, अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. मग आता तो अँगल किती ठेवायचा, जो आपण ही हॉरिझॉन्टल सरफेस जे वाढवणार आहेत तो ॲक्च्युअल अँगल किती ठेवायचा. मग तो अँगल कसा फाईंड करणार आहे, पहिल्या इक्वेशनवरून θ इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ V²/RG. यावरून आपण इझिली फाईंड करणार तो अँगल किती ठेवायचा आहे. ओके. आता आपण ॲक्च्युअल आपले जे सिच्युएशन्स आहेत, दिस इज अबाउट दी व्हेनेवर द सरफेस इज फ्रिक्शनलेस. आता या ठिकाणी जे आपण घेणार आहोत ते आहेत ज्यावेळेस व्हेकलचं स्पीड मिनिमम असेल आणि ज्यावेळेस व्हेकलचं स्पीड मॅक्झिमम असेल त्यावेळेस काय करायचं. ओके, करायची सुरुवात. चला मग फर्स्ट पॉईंट आहे, इफ द स्पीड ऑफ द व्हेकल इज मिनिमम. हे सर्व याच्यामध्येच येणार आहे. हे सर्व याच्यामध्ये, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही इथं लक्ष द्या. सो फर्स्ट केस फर्स्ट, इफ द स्पीड ऑफ व्हेकल is minimum, that is V minimum. मग आता सॉल्व करू. बघा रे, मी तुम्हाला पहिल्याच जे व्हिडिओ दाखवत होतो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये ज्यावेळेस व्हेकल ही एकदम मिनिमम स्पीडनी त्या कर्व ट्रॅकवरती जर मूव्ह होत असेल, कर्व ट्रॅकवरती सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर त्या कंडिशनमध्ये जे स्पीड आहे ती स्पीड मिनिमम असताना व्हेकल काय होणार आहे, टुवर्ड दी सेंटर येणार आहे. मग व्हेकल टुवर्ड दी सेंटर सरकली, मग फ्रिक्शन कुठं असणार आहे, अवे फ्रॉम दी सेंटर. बघायचं डायग्राममध्ये. ओके, बघा या ठिकाणी दिस इज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन. हा हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे, हा अँगल असेल θ.
या ठिकाणी व्हेकल आहे. ओके, व्हेकलचा घेतलेला जो सेक्शन आहे तो नेहमी घ्यायचा आहे. व्हर्टिकल सेक्शन मी घेतोय प्रत्येक वेळेस. या ठिकाणी व्हर्टिकल सेक्शन मी घेतला आहे व्हेकलचा. स्पीड काय मिनिमम, दिस इज द वेट ऑफ द व्हेकल असेल mg. त्यानंतर इथं असणार आहे त्याच्याला नॉर्मल रिॲक्शन n. ठीक आहे. त्यानंतर हा असेल n cos थीटा, हा अँगल किती असणार आहे थीटा. हा असेल n sin थीटा. आता काय होतं आहे, ही व्हेकल मिनिमम स्पीडनं चालले म्हणजे व्हेकल अशी खाली सरकणार आहे, बरोबर. मग व्हेकल जर खाली सरकली तर जे फ्रिक्शनल फोर्स आहे टायर आणि रोडमधील, तो फ्रिक्शन फोर्स कुठं असणार आहे, व्हेरी गुड, कुठं असेल अपवर्डला. दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. मग इथं काय म्हणणार, फर्स्ट वेट mg इज ॲक्टिंग डाऊनवर्ड, इज ॲक्टिंग डाऊनवर्ड. सेकंड, फ्रिक्शनल फोर्स, friction between tires of the vehicle and horizontal surface is away from the center. मग याचे दोन कॉम्पोनंट्स असतील बघा का नाही, फ्रिक्शनचे दोन कॉम्पोनंट्स असतील. कसं, हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे म्हणजे हा इन्क्लाइन सरफेस आहे आणि हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. मग इन्क्लाइन सरफेस आणि हॉरिझॉन्टल सरफेसमध्ये अँगल आहे काहीतरी, म्हणजे याचे दोन कॉम्पोनंट झाले. मग एफ थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कोणता असतो, एफ कॉस थीटा, आणि याचा अपोजिट कॉम्पोनंट कुठला असणार आहे, एफ साइन थीटा. क्लिअर होतंय सर्वांना. बघा व्यवस्थित समजून घ्या. फ्रिक्शन कुठं आलं, अपवर्ड डायरेक्शनला. फ्रिक्शन अपवर्ड डायरेक्शनला आलं, पण ते फ्रिक्शन कुठं आहे, अलॉंग दी अँगल ऑफ अलॉंग दी इन्क्लाइन सरफेस आहे. मला काय पाहिजे, तर त्याचे दोन कॉम्पोनंट्स कुठले आहेत, जे दोन्ही कॉम्पोनंट्स ते व्हेकलला बॅलन्स करत आहेत. मग याचे दोन कॉम्पोनंट्स कोणचे, तर याला मी रिझॉल्व केलं तर एक कॉम्पोनंट असेल याच्यावाला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, एक असणार आहे याच्यावाला व्हर्टिकल कॉम्पोनंट. मग हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कोणाला बॅलन्स करतोय, सेंट्रिपिटल फोर्सला. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कोणाला बॅलन्स करतो, सेंट्रिपिटल फोर्सला. हा दुसरा व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणाला बॅलन्स करतो, वेटला. मग आता बॅलन्सिंग कंडिशन वापरणार, इझी ना. सो बाय बॅलन्सिंग कंडिशन, मग आता याला जर आपण बॅलन्सिंग कंडिशन जर वापरल्या तर बॅलन्सिंग कंडिशनमध्ये काय सांगता येणार, हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे आणि हा तुमचा n साइन थीटा आहे, दोन्ही काय आहे, अपोजिट आहे. पण हा दोन्हीचे दोन्ही कशाचा इफेक्ट दाखवत आहे, सेंट्रिपिटल फोर्स. क्लिअर झालं. हा एफ एस कॉस थीटा, हा n साइन थीटा, दोन्ही काय आहे, अपोजिट आहे. पण हे दोन्ही कुठं, दोघांची डायरेक्शन, ॲक्च्युअली दोघांची डायरेक्शन काय सांगते, तर व्हेकलला ते नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करताय. कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं, जेणेकरून ती व्हेकल सेफली टर्न घेणार आहे. तर त्याच्यामध्ये नॉर्मल रिॲक्शनचा एक कॉम्पोनंट आणि फ्रिक्शनचा एक कॉम्पोनंट, तो व्हेकलला सेफ्टी स्पीड प्रोव्हाइड करतो. त्या सेफ्टी स्पीडमुळे व्हेकल काय होते, सेफली टर्न होते. आणि जो फोर्स असतो तो फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. क्लिअर झालं सर्वांना. सो बॅलन्सिंग कंडिशन, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv²/r इज इक्वल टू असेल किती, n साइन थीटा मायनस, दोन्ही अपोजिट आहे. याला आपण इक्वेशन ऑफ मोशन वापरतो बाय युझिंग द इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे काय, रिझल्टंट फोर्स कोणता होता, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय असेल, n साइन थीटा, आणि दुसरं ॲडिशन असणार प्लस हा काय एफ कॉस थीटा, पण कसा आहे अपोजिटला, म्हणून काय घेणार मायनस एफ एस कॉस थीटा. न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये इक्वेशन ऑफ मोशन झालं आहे, त्यानुसार सोडवायचं. क्लिअर झालं. ओके. मग हा असेल n साइन थीटा मायनस एफ एस मल्टिप्लाय बाय काय असेल, कॉस थीटा, एफ एस मल्टिप्लाय बाय कॉस थीटा, इक्वेशन फर्स्ट. ओके ठीक. आता पुढं काय, वेट ऑफ द व्हेकल इज बॅलन्स बाय. मग आता वेट ऑफ द व्हेकल इज बॅलन्स बाय n कॉस थीटा अँड एफ एस साइन थीटा. Similarly, by the equation of motion, आता इक्वेशन ऑफ मोशन वापरणार. वेट ऑफ द व्हेकल म्हणजे किती, mg कोण बॅलन्स करणार आहे, तो आहे n कॉस थीटा परत एफ एस साइन थीटा, दोन्ही कुठे एकाच डायरेक्शनला, म्हणजे दोघांची काय होणार ॲडिशन.
कुठल्याही इक्वेशन ऑफ मोशनमध्ये काय घेतो आपण, व्हेकलवरती ॲक्च्युअली ॲक्ट होणारे फोर्सेस, या सगळ्या फोर्सेसची काय करायची, ॲडिशन करायची, बरोबर. आणि ते सगळे फोर्सेस इज इक्वल टू काय करायचे असतात, झिरो करायचे असतात. सो एम जी इज इक्वल टू किती आला, एन कॉस थीटा प्लस काय असणार आहे, एफ एस मल्टिप्लाय बाय साइन थीटा. इक्वेशन काय आलं, सेकंड. क्लिअर झालं सर्वांना, ओके ठीक. आता मी पुढे काय करतो, इक्वेशन 1/2 करतो. मला एक वेलॉसिटी फाईन करायची, म्हणून मी काय करतो, इक्वेशन 1/2 करतो. सो इथं म्हणणार मी डिवायडेड 1/2. 1/2 जर डिवाइड केलं तर काय येऊन जाणार बघूया, ठीक आहे. सो काय असेल, mv² अपॉन r मल्टिप्लाय बाय mg इज इक्वल टू काय असणार आहे, n साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवायडेड बाय असेल n कॉस थीटा प्लस एफ एस मल्टिप्लाय बाय साइन थीटा. ओके, पुढे यम अँड यम गेट कॅन्सल, काय होऊन जातं, ते असेल v² अपॉन r मल्टिप्लाय बाय g. यम अँड यम गेट कॅन्सल, v² अपॉन काय असणार आहे, r मल्टिप्लाय बाय g इज इक्वल टू असेल n साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवायडेड असेल n कॉस थीटा प्लस एफ एस इंटू काय असेल, साइन थीटा. क्लिअर होतं सर्वांना, इझी आहे. ओके, आता पुढे काय करूया, तर याला डिवायडेड बाय कॉस थीटा करतो, डिवायडेड बाय कॉस थीटा. का बरं, तर मला हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन जे आपलं सेफ स्पीड आलं आहे ना, व्ही एस इज इक्वल टू रूट ऑफ आर जी टॅन थीटा, याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मी काय करतो, मला वरती टॅन थीटा पाहिजे, म्हणून मी काय करतो, कॉस थीटाने डिवाइड करतो. काय होणार पुढे, v² अपॉन आर जी इज इक्वल टू असेल n कॉस थीटाने डिवाइड केलं म्हणजे इथं आलं टॅन थीटा मायनस इथं असेल एफ एस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा 1, पुढे n कॉस थीटा अपॉन कॉस थीटा 1 मायनस म्हणजे इथं प्लस असेल आणि इथं असणार आहे एफ एस मल्टिप्लाय बाय टॅन थीटा. आय थिंक यू अंडरस्टँड. ओके ठीक. आता फ्रिक्शनल फोर्स काय असतो, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्स, इथं कंप्लीट करतो याला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्स, बट फ्रिक्शनल स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू काय असतं, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मल्टिप्लाय बाय n. हे तर माहिती आहे सर्वांना. स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय आहे, एफ एस इज इक्वल टू म्यू एस मल्टिप्लाय बाय n. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. मग पुढे काय करणार, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर काय येऊन जाणार आहे, v² अपॉन आर मल्टिप्लाय बाय जी इज इक्वल टू, बोला पुढं, n मल्टिप्लाय बाय टॅन थीटा मायनस म्यू एस मल्टिप्लाय बाय n अपॉन असेल n प्लस म्यू एस मल्टिप्लाय बाय n आणि इंटू असेल टॅन थीटा. मग काय कॅन्सल होऊन जातं, n हिअर इज n आणि हिअर इज n, म्हणजे कॉमन घेतला आणि n अपॉन n काय झाला, कॅन्सल झाला. सो n अपॉन n कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही याला 2 मिनटं कंप्लीट करून घ्या, व्हिडिओ पॉज करून, म्हणजे मला पुढं चालेल. केला असेल कंप्लीट, आय थिंक यू कंप्लीट दिस. ठीक आहे, मी आता पुढे चालतो. खूप सोपं आहे, इझी पण आहे, तुम्ही फक्त बोर्डसाठी हे कंप्लीट करायचं आहे, बाकीचं कुठे नाही. सो पुढे इक्वेशन येऊन जातं, n आणि n कॅन्सल झाल्यानंतर इथं असेल v² अपॉन आर जी इज इक्वल टू, पुढं असणार आहे टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन असेल 1 प्लस म्यू एस मल्टिप्लाय बाय टॅन थीटा. मग याच्यावरून व्हेलॉसिटीचं कसं लिहिणार मी, v इज इक्वल टू रूट ऑफ आर जी तिकडं नेला, आर जी मल्टिप्लाय बाय आलेला आहे टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन असेल 1 प्लस म्यू एस मल्टिप्लाय बाय टॅन थीटा. and this is the equation of minimum velocity. so this is the minimum velocity is equal to असेल, मग minimum velocity मी लिहून देतो फक्त. सो परत इथं व्यवस्थित लिहितो चला. सो v इज इक्वल टू असेल रूट ऑफ आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस मल्टिप्लाय बाय टॅन थीटा.
हे कोणासाठी फाईंड केलं मी? मिनिमम स्पीडसाठी. मग ही वेलॉसिटी कोणची असेल? मिनिमम वेलॉसिटी असेल. सो दिस इज द मिनिमम वेलॉसिटी इज इक्वल टू किती आलेलं आहे बघा. मिनिमम वेलॉसिटी इज इक्वल टू असेल RG मल्टिप्लाय बाय टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन असेल 1 प्लस म्यू एस मल्टिप्लाय बाय टॅन थिटा. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर मिनिमम वेलॉसिटी. याला म्हणणार दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर कोणासाठी? मिनिमम वेलॉसिटी ऑफ द व्हेइकल. मिनिमम वेलॉसिटी ऑफ द व्हेइकल कशावर डिपेंड आलं? मिनिमम वेलॉसिटी आली डिपेंड्स कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवरती. मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तुम्ही किती ठेवणार? जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा तुम्ही लेस दॅन टॅन थिटा जर ठेवला किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा जर तुम्ही ग्रेटर दॅन टॅन थिटा जर ठेवला, या ठिकाणी चेक करा. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू ही टॅन थिटापेक्षा जर वाढली तर काय होऊन जाणार? तर हा पूर्णची पूर्ण स्क्वेअर रूट निगेटिव्ह होऊन जाणार. निगेटिव्ह झाला म्हणजे मिनिमम वेलॉसिटी किती असेल? ऑब्वियसली मिनिमम वेलॉसिटी किती असणार आहे? 0. मग मिनिमम वेलॉसिटी किती आली? 0. म्हणजे बघा तुम्ही काय करताय? कन्स्ट्रक्ट करताय. काय कन्स्ट्रक्ट करताय? एक तुम्ही असा कर्व कन्स्ट्रक्ट करताय जेणेकरून व्हेइकल त्या कर्ववरती इझिली टर्न घेणार विदाऊट मिनिमाइज इट्स स्पीड. मग पहिलं स्पीड किती बघितलं तुम्ही? 0. कुठून सुरुवात करतो आपण? नेहमी 0 पासून. मग आपण असं कन्सिडर केलं की व्हेइकलचं स्पीड किती असेल? 0 असेल. मग मिनिमम म्हणजे किती? 0 असेल. क्लिअर झालं सर्वांना? हे इक्वेशन समजलं. मिनिमम स्पीड इज इक्वल टू रूट ऑफ RG मल्टिप्लाय बाय टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्हसाठी लागणार आहे. ही पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला कॉम्पिटेटिव्हसाठी खूप महत्त्वाची आहे, बोर्डसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. क्लिअर झालं सर्वांना? ओके. आता काय फाईंड केलं आपण? ज्यावेळेस व्हेइकलचं स्पीड मिनिमम असेल त्यावेळेस इथं फ्रिक्शन कुठं आला? अवे फ्रॉम दी सेंटर. इथं सेंटर असेल ना, अवे फ्रॉम दी सेंटर अलॉंग दी इन्क्लाइन प्लेन. ठीक आहे? ओके. आता काय घेणार? व्हेइकलचं स्पीड काय असेल? मॅक्झिमम. मग घेऊया. इफ द स्पीड ऑफ व्हेइकल इज व्हॉट? मॅक्झिमम. मग आता सोडवूया. मग व्हेइकलचं स्पीड आता काय ठेवलं आपण? मॅक्झिमम ठेवलं. मग मॅक्झिमम ठेवल्यावर काय असणार आहे? चेक करू. सो हिअर इज स्पीड ऑफ द व्हेइकल इज मॅक्झिमम. मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस स्पीड ऑफ द व्हेइकल इज मॅक्झिमम असेल त्यावेळेस व्हेइकल ही सेंटरपासून अवे जाणार आहे आणि मला काय करायचं आहे? ते व्हेइकलचा टर्न सेफली पाहिजेत. मग सेफली घेण्यासाठी जो फ्रिक्शन असेल, आता ते फ्रिक्शन कुठं असणार आहे? तर या ठिकाणी समजून घ्या. जे फ्रिक्शन असेल व्हेइकलच्या टायर आणि सरफेसमधलं ते फ्रिक्शन असणार आहे टुवर्ड्स दी सेंटर. हे आलं फ्रिक्शन कुठे? टुवर्ड्स दी सेंटरकडे. क्लिअर होत आहे सर्वांना? ओके. मग आता फ्रिक्शनल फोर्स काय करायचा? रिझॉल्व करायचा. बाकीचे तर सगळे कॉम्पोनंट्स बदलणार आहे का? नाही, अजिबात नाही. बाकी सगळे कॉम्पोनंट्स काय असतील? सेम असतील. मग सेम कोणचे कोणचे? पहिलं mg काय आहे? इट इज द वेट ऑफ द व्हेइकल. वेट ऑफ द व्हेइकल. व्हॉट इज mg? ॲक्च्युअली वेट ऑफ द व्हेइकल ॲक्टिंग डाउनवर्ड. सेकंड फ्रिक्शनल फोर्स म्हणणार आपण वेन स्पीड ऑफ द व्हेइकल इज मॅक्झिमम. स्पीड ऑफ द व्हेइकल इज मॅक्झिमम. व्हेइकल इज मॅक्झिमम. देन द फ्रिक्शनल फोर्स. देन द फ्रिक्शनल फोर्स is towards the center. ओके. तो फ्रिक्शनल फोर्स कुठं असणार आहे? टुवर्ड्स दी सेंटरकडे. मग आता हा फ्रिक्शनल फोर्स आता रिझॉल्व करू, कारण की याचे परत 2 कॉम्पोनंट्स असतील, बरोबर ना? हा सिंगल फोर्स नाही तर याचे कॉम्पोनंट्स असतील. मग याचं जर रिझॉल्व केलं तर हा असेल याच्यावाला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट या ठिकाणचा, बरोबर, आणि हा असेल याच्यावाला व्हर्टिकल कॉम्पोनंट. मग अँगल कुठं असणार आहे तर समजून घ्या. हा अँगल पहिल्यांदा कुठं होता? या डायरेक्शनला. तर आता अँगल कुठं असेल? थिटा. या इकडं एक्झॅक्टली अपोजिट, बरोबर ना? ठीक आहे. मग हा किती असेल? एस कॉस थिटा आणि हा किती असणार आहे? एस साइन थिटा. मग आता बाय दी इक्वेशन ऑफ मोशन वापरणार. बाय बॅलन्सिंग कंडिशन. मग फर्स्ट यूजिंग इक्वेशन ऑफ मोशन. चला सांगा आता पहिलं इक्वेशन ऑफ मोशन.
सेंट्रिपिटल फोर्सला कोण कोण बॅलन्स करते बघा रे, सेंट्रिपिटल फोर्सला कोण कोण बॅलन्स करते, तर व्यवस्थित बघितलं सेंट्रिपिटल फोर्सकडे जी डायरेक्शन आहे, ज्या कॉम्पोनंटची डायरेक्शन टुवर्ड दी सेंटर असणार आहे तो असेल त्याच्याला बॅलन्सिंग कंडिशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मग एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा या दोघांची डायरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स दी सेंटर. म्हणजे आपण काय म्हणणार, युजिंग द इक्वेशन ऑफ मोशन सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू असेल एन साइन थिटा प्लस असणार आहे एफ एस कॉस थिटा. इक्वेशन झालं सेकंड केसमधलं, दिस इज केस सेकंड. ओके, सेकंड केसमधील फर्स्ट इक्वेशन. सिमिलरली फॉर वेट, सिमिलरली वेटसाठी वेट किती होतं एम जी, एम जीला कोणी बॅलन्स केलं एन कॉस थिटानी आणि दुसरा कोणचा आहे एफ एस साइन थिटा. हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे एफ एस साइन थिटा हा इन दी डायरेक्शन ऑफ वेट ॲक्ट झाला आहे आणि एन कॉस थिटा हा वेट आणि एफ एस कॉस थिटाला कसा आहे अपोजिट आहे. मग इक्वेशन ऑफ मोशन वापरलं एम जी इज इक्वल टू किती असेल बोला. सो एम जी इज इक्वल टू येऊन जाणार आहे एफ एस साइन थिटा पुढं काय असेल मायनस एन कॉस थिटा. इक्वेशन आलेलं आहे सेकंड. बघा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू किती आला एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा आणि वेट एम जी इज इक्वल टू किती आलं एफ एस साइन थिटा, सॉरी असं लिहू एन कॉस थिटा मायनस एफ एस मल्टीप्लाय बाय असेल हियर इज साइन थिटा. हे दिसतंय ना, दिस इज द स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, सो स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस साइन थिटा इक्वेशन आलेलं आहे सेकंड. क्लिअर झालं. मग पुढे काय करतो आपण, ही इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 करणार, डिवायडेड 1/2. मग ज्यावेळेस 1/2 डिवाइड करणार त्यावेळेस काय होणार व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू काय असेल. आता सुद्धा मला काय करायचं आहे, हे इक्वेशनवरून एक सेफ्टी स्पीड फाईंड करायचं आहे. ते सेफ्टी स्पीड कशा टर्ममध्ये द्यायला पाहिजे आर जी आणि टॅन थिटा. ना तिथे काय प्रेझेंट आहे फ्रिक्शन, म्हणून कशा टर्ममध्ये होऊन जाणार फ्रिक्शनच्या टर्ममध्ये. जसं केस फर्स्टमध्ये केलं तेच केस सेकंडमध्ये करायचं. ओके ठीक आहे, करू सर. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू पुढे काय असेल एन साइन थिटा, हियर इज एन साइन थिटा प्लस काय असणार आहे एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय काय असेल एन कॉस थिटा मायनस असेल एफ एस साइन थिटा. नेक्स्ट पुढे काय करतो आपण, डिवाइड करतो, डिवायडेड बाय कॉस थिटा. सो इथं म्हणणार डिवायडेड बाय कॉस थिटा झालं. मग आता इक्वेशन जे आलं आहे त्याला आपण काय करू डिवाइड करू कॉस थिटा. आणि हे झालं असेल तुमचं वरचं सर्वांचं, याला तुम्ही नोट डाऊन करू शकता व्हिडिओ 2 मिनटं पॉज करून. ठीक. सो नेक्स्ट इज, आता व्यवस्थित लक्ष द्या इकडं. मग इथं किती होऊन जाणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू असेल एन साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा पुढं एफ एस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1. इथं किती असणार आहे, याला मी रफ करतो. हां पुढं सांगा एन कॉस थिटा अपॉन कॉस थिटा 1 म्हणजे एन मायनस पुढं किती असेल एफ एस साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे किती होऊन जाणार आहे टॅन थिटा. बट what is the static friction, coefficient of static friction multiply by normal reaction. मग काय येऊन जाणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, चला इथं किती असेल एन टॅन थिटा प्लस म्यू एस मल्टीप्लाय बाय एन अपॉन एन मायनस म्यू एस मल्टीप्लाय बाय एन इंटू किती असेल टॅन थिटा. काय कॉमन निघतो टॅन थिटा दोन्ही ठिकाणी काय निघणार आहे कॉमन निघणार आहे. मग कॉमन निघाल्यानंतर काय येऊन जातं बघा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, हा एन आणि एन सगळ्या ठिकाणचा गेला म्हणजे काय असणार आहे टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस किती असेल म्यू एस मल्टीप्लाय बाय टॅन थिटा. आणि याच्यावर मला व्हेलॉसिटी फाईंड करायची आहे. मग व्हेलॉसिटी किती येऊन जाते, चला सांगा व्हेलॉसिटी किती असणार आहे. सो ती व्हेलॉसिटी असेल v इज इक्वल टू रूट ऑफ आर जी मल्टीप्लाय बाय टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ठीक आहे, हे झालं हे झालं त्या व्हेकलचं स्पीड, कोणचं मॅक्झिमम स्पीड. हे स्पीड कोणचं असणार आहे मॅक्झिमम स्पीड.
मग आता हे मॅक्झिमम स्पीड म्हणजे वेन एवर V1 किंवा Vmax इज ग्रेटर दॅन सेफ्टी स्पीड. हे केव्हा असेल? वेन एवर मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ द व्हेकल इट विल बी ग्रेटर दॅन सेफ्टी स्पीड. मग सेफ्टी स्पीडपेक्षा जास्त जर असेल आणि म्यू एस इज इक्वल टू 1 असेल, इफ थीटा इज इक्वल टू टेक ॲज अ 45 डिग्री, मग tan 45ची व्हॅल्यू किती असते? 1. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आलं? 1. 1 मायनस 1 किती आला? 0. आणि समथिंग अपॉन 0 म्हणजे काय असतो? इन्फिनिटी. मग मॅक्झिमम स्पीड किती आलं? तर मॅक्झिमम स्पीड आलेला आहे इन्फिनिटी एवढं. याच्यावरून तुम्हाला काय समजलं? तर याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली की जसं मॅक्झिमम स्पीड किती ठेवता येणार, तर मॅक्झिमम स्पीड तुम्हाला डिफाईन नाही करता येणार. तुम्ही रोड कन्स्ट्रक्ट करताय, मग याच्यासाठी तुम्ही मॅक्झिमम स्पीड किती कन्सिडर केलं? एकदा स्पीड असेल इन्फिनिटी, मिनिमम किती असणार आहे? 0. म्हणजे आता व्हेकल कुठून कुठं जाणार आहे? 0 पासून इन्फिनिटीपर्यंत. कितीही व्हेकलचं स्पीड कमी झालं, कितीही व्हेकलचं स्पीड जरी वाढलं तरी व्हेकल त्या सेफ्टी रोडमधून इझिली टर्न घेणार. मग आता सेफ्टी स्पीड किती आलं आहे? तर ते सेफ्टी स्पीड आलं आहे बघा, व्ही मिनिमम इट विल बी, त्याच्यानंतर असेल व्ही सेफ्टी अँड त्याच्यानंतर काय असणार आहे? व्ही मॅक्झिमम. म्हणजेच आता हे व्ही मिनिमम किती आलं? 0. सेफ्टी स्पीड किती आलं? RG मल्टिप्लाय बाय टॅन थीटा आणि इथं किती असणार आहे? इन्फिनिटी. दिस इज द ॲक्च्युअल कंडिशन. फॉर दिस कंडिशन व्हेकल विदाउट चेंज देअर स्पीड इट कॅन इझिली टर्न ऑन दॅट रोड. म्हणजे काय सांगतो आपण? तो व्हेकलला कुठेही स्पीड चेंज करायची गरज नाही. व्हेकल इझिली त्या ट्रॅकवरून काय करणार आहे? टर्न घेऊ शकते. क्लिअर झालं सर्वांना? का घेऊ शकते? कारण की तुम्ही जे स्पीड होतं ते काय कन्सिडर केलं? एकदा 0 कन्सिडर केलं, एकदा काय कन्सिडर केलं? इन्फिनिटी कन्सिडर केलं आणि मग त्या रोडचं तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं. ओके, सो दिस इज द एंड ऑफ बँकिंग ऑफ रोड. सगळ्यांना ही बँकिंग ऑफ रोडची कन्सेप्ट व्यवस्थित समजली असेल अशी अपेक्षा करतो. आता तुम्हाला जे 12वीचे बुक्स आलेले आहेत PDF त्याच्यामध्ये मागचे जे ॲप्लिकेशन्स घेतले सर्क्युलर मोशनवरती त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सर्वांनी मला सॉल्व्ह करून पाठवायचे. त्यानंतर बँकिंग ऑफ रोडच्या कन्सेप्टवरती सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स तुम्ही मला सर्वांनी सॉल्व्ह करून पाठवायचे आहे, कंपल्सरी पाठवायचे आहेत. अजूनही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा होमवर्क येत नाही आहे, सो जरा काळजी घ्या आणि ते जे होमवर्क्स आहेत ते होमवर्क्स रेग्युलरली पाठवत चाल. ओके, थँक्यू.